आहे 24 चमचे. म्हटलं असं का, तेवढे एका एनजीओनी पोहे चालू केले. त्या मुलांकडे ते पोहे किंवा उपमा अँड शिरा खायला प्लेट्स असतात. ते करवंटी, नारळाची करवंटी घेतात, ती धुतात, किंवा रस्त्यावर पेपर पडला असेल तो पेपर उचलतात, पेपर धुतात आणि त्याच्यावर पोहे किंवा उपमा खातात. मी म्हणून ठीक आहे, देऊया आपण, नो प्रॉब्लेम. मग सरांना एक दोन वेळी फोन केला, म्हटलं चालू आहे सगळं चांगलं पाहिजे का, ते बोलले सर ते एनजीओ बॅक लावतो. पण बायको बोलली की एनजीओ बॅक्टर, पण त्या लहान मुलं आहेत ती 1ली ते 5वी, त्यांच्या पोटाला जरा सवय लागली असेल. आणि हा पूर्ण कातकरी समाज, कातकरी समाज म्हणजे आदिवासींचा शेवटची कास्ट, त्याच्याकडे काहीच खायला नसतं, ते खेकडे, साप आणि विंचू खातात, हे आम्ही बघत बघितलं. मग बायको बोलली की त्यांच्या पोटाला सवय लागली असेल तर आपण काम करू, आपण नाश्ता चालू करू. मग 3 महिने आम्ही नाश्ता केला. मग नंतर ग्रुपमध्ये कोणी 1 महिने, कोणी 2 महिने, कोणाला वाढदिवस, ते करता करता टुडे वी आर स्टँडिंग ॲट 290 एक्स्ट्रीमली लोकेटेड ट्रायबल बेसिस स्कूल्स आर हॅव्हिंग nutritious daily breakfast from state tribal people. So this is how the Nashta story started. हे असे. आणि मग नंतर डोनर्स पण आमचे कोणाचा वाढदिवस आहे, लग्नाचा वाढदिवस आहे, आई वडिलांचा वाढदिवस आहे, त्यावेळी मला पण यमी लक्ष पडले. मग हे असे एखादा बौद्धपाडा नावाची शाळा आहे, तिकडे आम्ही सगळ्यांना पैसे दाखवत होतो. ती अंगणवाडीची मावशी ती भात, चिकन, आणि चिकन त्यांच्यासाठी अद्भुत आहे, कारण त्यांना काही मिळतच नाही खायला, आसपास काहीच नसतं. म्हणजे हॉटेल थोडा, हॉटेलचा काही चान्सच नाही, वडापाव सेंटर छोटी टपरी पण नसते, लांबलापर्यंत या 10 किलोमीटर या 10 किलोमीटर. तुमच्यामध्ये कुठे बघितलं असेल एका ठिकाणी तर कसाऱ्याला मिसळपाव 50-55 रुपये मिळतो बाहेर, त्यांच्याकडे पैसे नसतात आणि 50-55 मिसळपावमध्ये फक्त 2च पाव. आम्ही जर मला बर्थडे असेल, आम्ही तिथे पार्टी करतो, 12 दुसरी तिसरी मुलं 12-12, 13-13 पाव खातात, कारण त्याला ते कधीच मिळत नाही खायला. तर अशी डेली ब्रेकफास्टची स्टोरी. देन एक वॉटर व्हील रोलर ट्रक. So this is the roller truck which consists of 45 liters of water. You can roll that from the source of water to a travel hamlet. यांनी काय होतं, जे 3 हे उचलतात डोक्यावर, त्यांची त्या बायकांचं जे पिरियड असतो नसतो त्यांना 365 डेज हे पाणी आणायचं आहे. हे ते वरती उचलण्याने त्यांची मणका पूर्ण जातो आणि लोअर बॅक पूर्ण जाते. वी हॅव रिप्लेस दॅट विथ दिस वॉटर व्हील. यांनी त्याच्या फेऱ्या कमी होतात. म्हणजे काय असतं, तुमच्या पाण्यामध्ये एक विहीर असते, ती विहीर डिसेंबर जानेवारी पाणी असतं, दॅट ओनली 500 मीटर्स. ज्यानंतर ती विहीर पुन्हा आटते. दे हॅव टू गो आउटसाइड द ट्रॅव्हल हॅम्लेट विच इज इझिली 1.5 किलोमीटर वन टाइम. मार्च एप्रिल नंतर ती पण विहीर आटते, तुम्हाला जंगलात जावं लागतं, विच इज 5-6 किलोमीटर वन टाइम. असे ते 10-12 वेळा फेऱ्या मारतात. सो वी हॅव रिप्लेस दॅट अँड बाय गॉड ग्रेस ऑफकोर्स अँड सुपर डोनर्स and a 1 or 2 NGOs, we have donated 641 water wheels and 9 people have been accessed. And this is one of the beautiful stories where